आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा पर्व 2 भाग 42. ती काय बोलणार? मी सांगतो ना. अविनाश त्यांच्या जवळ येत बोलतो. तर गावकऱ्यांनो, मी कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, तर मी सांगतो मी कोण आहे ते. मी अविनाश. एकेकाळी तुमच्या या कीर्ती गायकवाड यांचा होणारा नवरा होतो. 7 वर्षापूर्वी माझ्या व यांच्या घरच्यांच्या परवानगीने आम्ही साखरपुडा केला होता. पण पुढे काय झालं माहीत नाही. माझ्यात व तुमच्या या गावच्या सुनबाईत रोज भांडणं होऊ लागली. कारणे तर खूप शिल्लक होती आणि त्याचा परिणाम असा झाला की ती तुमच्या गावची सुनबाई झाली. आणि एकेकाळी माझ्या हॉस्पिटलचा चीफ गेस्ट म्हणून आलेला हिंदकेसरी पैलवान रणवीर गायकवाड यांची पत्नी बनून ती कशी झाली ते मला आदल्या दिवसापर्यंत माहीत नव्हतं. मी तर त्यावेळी खुश होतो, कारण दुपारीच तुमच्या सुनबाईंनी मला सांगितलं होतं फोनवर की मी बाबा होणार आहे म्हणून. म्हणजे तिच्या पोटात माझा अंश वाढत आहे. ते बाळ म्हणजेच केतन. तो बोलून थांबतो. शेवटचं वाक्य बोलताना त्याचे डोळे नकळत ओलावले होते. पण इकडे सगळ्यांच्या मनात एकच गोंधळ उडाला होता. केतन तुमचा मुलगा? इतका वेळ ऐकत असलेले तात्याही आता शॉक होतात. सुनबाई कीर्ती, हे सर्व काय आहे? हे अविनाशजी बोलत आहेत ते सर्व खरं आहे का? तात्या आता कडक शब्दात तिच्या जवळ जाब विचारतात. बोल ना आता कीर्ती, सांग ना सर्वांना आता खरं काय आहे आणि काय खोटं आहे ते. दीपाही आता बोलायला लागते. हळूहळू गावही तिला बोला म्हणून बोलायला लागते. ती मात्र मान खाली घालून उभी असते. हो, अविनाश जे बोलत आहेत ते खरं आहे. त्या सर्वांचे आवाज ऐकून ती कानावर हात ठेवून जोरात ओरडते. तसं सगळे एकमेकांकडे जीत आपलीच आहे आता या आविर्भावात पाहतात. मग काय करणं अपेक्षित होतं मी? मला पैसे हवे होते. मला त्याची लत लागली होती. त्यात माझ्या घरच्यांकडून पैसे यायचे अचानक बंद झालेले. माझे डॅड म्हणजेच दीपाचे मामा यांना माझ्या या चैनो आरामबद्दल कळालं होतं. अविनाश माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो हे घरच्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांच्याकडून मागणी येताच डॅडने मला न विचारता लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. साखरपुडाही केला धमकी देऊन. पण पुढे अविनाशची ती ओव्हर काळजी घेणं, माझ्यासाठी काहीही करणं मला सर्व आवडायला लागलं होतं एका पॉइंटला. आणि तो माझ्या खुशीसाठी माझ्या जवळ आला. आम्ही सर्व हद्द पार केली. लग्नाच्या नंतरच्या गोष्टी सर्व आधीच केल्या. तोही हे सर्व त्याची इच्छा नसूनही फक्त आणि फक्त माझ्यासाठी करत होता, कारण त्याला मला खुश व्हायचं होतं. पण मी अशी एक मुलगी होती की तोही मला एकटा कमी पडू लागला. मला आता त्याचा कंटाळा येऊ लागला होता. जे महिनाभरापूर्वी त्याची काळजी प्रेम मला भारी वाटत होतं, तेच आता मला डोक्याला त्रास वाटत होता. आणि त्याच वेळी मला दीपा भेटली नीरेच्या हॉस्पिटलमध्ये. तिच्याकडूनच मला तिचं व रणवीरचं करारी लग्न आणि तिच्या आजाराबद्दल कळालं. ती पुढे बोलणार की, आजार? आणि तो कसला? तात्यांना काहीच माहीत नसल्याने ते आश्चर्याने विचारतात. तिच्या गर्भाशयाला कॅन्सर असल्याचे खोटंच या कीर्तीने दीपाला सांगितले होते तात्या. आणि म्हणूनच दीपाने आपल्या प्रेमाला तुम्हाला चिवला सोडून पुण्यात आली. तिला 4 वर्षच अजून आयुष्य आहे असं कीर्तीने सांगितलं होतं. पण गेल्या 2 वर्षापूर्वी तिला कोणताही आजार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. हे सर्व मान्य करायला तिला वेळ लागला. ती कायम स्वतःलाच दोषी मानत होती. नैनासारख्या मुलीबरोबर रणवीरचं लग्न लावून चूक केल्याचं तिला वाटत असेल नाही. ती तुम्हाला, रणवीर व चिवला, ज्यांच्याशिवाय ती जगू शकत नाही अशा सर्वांना सोडून आल्याची सल तिला गेली 2 वर्षे ना जगू देत होती ना मरू देत होती. शशांक दीपाची 6 महिन्यापूर्वीची मनस्थिती क्लिअर करतो. रणवीरला ते ऐकून आतून खूप आनंद झाला होता की तिचंही त्याच्यावरती तेवढंच प्रेम आहे हे ऐकून. पण हे सर्व कशासाठी? पैशासाठी? तात्या कीर्तीला विचारतात. मला रणवीर आवडू लागले होते. शिवाय इथे मला कोणी ओळखत नव्हतं, त्यामुळे कसलंच टेन्शन नव्हतं. मुलाला नाव मिळालं आणि रणवीरने केतनला दत्तक घेऊन
माझ्यावर पैशांची उधळण करत होता. अजून मला काय हवं होतं? कीर्ती बोलली आणि दत्तकवाली गोष्ट ऐकून तात्या परत गोंधळून गेले. पण त्यांना आपल्या मुलाचा अभिमानही वाटत होता. आपलं मूल नाही हे माहीत असूनही कधीच रणवीरने प्रेमाची कमतरता केतनच्या बाबतीत ॲज अ बाबा म्हणून कमी केली नव्हती. ओके, हे सर्व तुम्ही पैशांसाठी केलं कीर्ती, हे कळालं. पण नैना, त्यांनी काय असं केलं होतं की जिची हालत तुम्ही अशी केली? तात्या कीर्तीचं सर्व बोलणं ऐकून झाल्यावर नैनाकडे निर्देश करत विचारतात. नैना तिच्याकडे रागाने पाहत होती. ती माझी लहानपणीची खास मैत्रीण आहे. 2 वर्ष ती माझ्या शाळेत होती शिकायला. कीर्ती आता मात्र बोलताना आपली मान खाली घालते. सर्वांना परत ते ऐकून शॉक लागतो. सोबत नवलही की हे जग किती छोटं आहे मी पाहताना. हो तात्या, ती माझी शालेय मैत्रीण आहे. जेव्हा मी नीरेत माझ्या सेमिनारसाठी आले होते तेव्हा मी तिच्याच घरी राहिले होते आणि तिथेच मला हे परत समजलं होतं की दीपाने ज्या मुलीशी रणवीरशी लग्न ठरवलं आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी ही बालमैत्रीण नैनाच होती. सकाळपासून रणवीरला आपलं कसं करायचं याचाच विचारत असताना मी ही बातमी ऐकून खूप खुश झाले, कारण माझ्या व रणवीरमधील अडथळा सहज दूर होत होता. आणि मग मी तिला माझ्या वडिलांच्या हॉस्पिटलचे शेअर माझ्या नावावर जे काही आहे ते आनंदाने तिच्या नावावर करायचे कबूल करून तिला लंडनला पाठवलं, जेणेकरून ती या लग्नाला येऊ शकणार नाही. कीर्तीने पुढे खुलासा केला. हो, पण तू असं काहीच केलं नाहीस. ना शेअर माझ्या नावावर केलं, ना मला लंडनला पाठवलं. तिला मध्येच कापत नैना रागात बोलते. तू माझ्या समोर त्या कागदपत्रांवर साईन केली. तू माझ्या समोर ज्या कागदपत्रांसमोर साईन केली ना, त्या कागदावर मला मारून टाकायचा आदेश होता. बरोबर ना मिस कीर्ती? नैना खूप रागात बोलत होती. ते सर्व ऐकून आता रणवीरही सर्वांबरोबर शॉकमध्ये होता. कीर्ती यावर काहीच बोलत नाही. तुम्हाला माहित आहे गावकऱ्यांनो, हे माझ्या गालावर डाग कसले आले? हे डाग हिनेच ऑर्डर केल्याप्रमाणे गुंडांनी माझ्यावर भर रस्त्यात ऍसिड हल्ला केला, ज्यात मी 90% जखमी झाले, ज्यामुळे मी 5 वर्षे कोमात होते. जेव्हा गेल्या वर्षी मी कोमातून बाहेर पडले तेव्हा माझ्यासमोर कोण होतं माहीत आहे? ती बोलते तसं लोक कोण म्हणून तिला विचारतात. तेव्हा माझ्यासमोर हे अविनाश आणि आपल्या गावचे जान असलेले हिंदकेसरी पैलवान रणवीर होते. त्यांनीच मला इथून बाहेर काढले, कारण त्याच वेळी माझी स्मृतीही गेली होती. 1 महिन्यापूर्वीच मला सर्व आठवायला लागलं, तेही या दोघांच्या मेहनतीमुळेच. ते सर्व ऐकून दीपाला तर खरं खूप मोठा शॉक बसला. रणवीरला तर सगळं माहीत होतं, तरी पण ते शांत होते. सो मिस कीर्ती, तुमच्यावरचे सर्व आरोप तुम्ही कबूल केलेत. गावचे पोलीस पाटील तिथे येऊन बोलतात. सोबत लेडी कॉन्स्टेबलही होती. ती लेडी कीर्तीच्या हातात हातकडी घालते आणि काही गरज वाटली तर मी कॉल करेन रणवीर. पोलीस पाटील रणवीरच्या हातात हात मिळवत हसून बोलतात. तसा तोही हसून हो मध्ये मान हलवतो. तसेच तेच सगळे निघून जातात. ती जाताच गाव खूप खुश होते. तात्याही जरा रिलॅक्स फील करत होते. सर्व गावकरी मग आनंदात जेवण करतात. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबही जरूर करा. थँक्यू.